सकाळचे 6:30 वाजलेत. काय माहिती कोण तिकडं फटाके फोडतोय भाई. स्काय शॉट्स बघा. कोण कधी काय करण काय नेम नाही बघ. आणि इकडे मला काय सुंदर गोष्ट दिसली मी तुम्हाला दाखवतो. हे बघा सनराईज होतोय आणि काय कलर आला यार मस्त 1x मध्ये बघा. हे बघा काय सुंदर दिसतंय ते. आणि इकडे आपलं चालू आहे आज बॅक वर्कआउट. वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये. टाइम चेक अभी हो रहा है 6:57. काल मी या टायमापर्यंत उठलो पण नव्हतो, बेडमध्ये होतो. 7:04ला काहीतरी उठलेलो. बट आज 6 वाजताच उठून वरती आलतो. मस्त एक्सरसाइज वगैरे झालेली आहे आपली मस्तपैकी. आणि समोरच होतोय सनराईज. आणि बाय द वे हे बनवलेलं तेव्हा याची हालत काय होती बघा. आणि आता बघा पूर्ण धुळीने माखले. आणि सगळे ना कावळे वगैरे बघा घाण करतात, सगळे चिमण्या कावळे वगैरे. आणि ह्याला साफ करून पण फायदा नाही, कारण हे साफ केलं की परत त्याच्यावरती धूळ बसणार आहे. बट मला असं वाटतं ना एकदा हे धुवून काढावं आणि त्यानंतर रोज जर झाडू मारला ना ह्याच्यावरती तर हे थोडं ॲटलिस्ट की वापरण्यापुरतं राहील, म्हणजे येता येईल वरती. आता हे असं आहे ना त्यामुळं येऊशी पण वाटत नाही वरती. एनिवेज तर आपला वर्कआउट छानपैकी झालेला आहे ते बघा तिकडे. आणि आता असंच हळूहळू प्रोग्रेस करत राहू आपण, म्हणजे लवकर उठू जरा. 5-5:30 वाजता उठलो ना फायनली, म्हणजे रेग्युलर रुटीनमध्ये, तेव्हा मजाच येऊन जाईल. चला आता खाली जाऊ, आंघोळ करू, फ्रेश होऊ आणि मग लागूयात आपल्या कामाला. बाय द वे तुम्हा लोकांना प्रश्न पडला असेल की ह्यानी कालचेच कपडे आज परत कसे काय झाले, वर्कआउटने घाम बिम फुटून मग परत तेच कपडे घातले तर असं काय नाही आहे. माझे हे वर्कआउट क्लोथ्स आहेत. तर मी काय करतो, वर्कआउट झाल्यानंतर हे टाकतो धुवायला. मग दिवसभरात ते मस्त धुवून वाळतात फ्रेश. नेक्स्ट डे आपण परत तेच घालतो, कारण इथे ना ही अख्खी धूळ वगैरे असते दिवसभराची, तो खराब होतातच कपडे. सो बेटर वेज की धुवून परत तेच घाला इन्स्टेड ऑफ रोज रोज वेगवेगळे घालण्यापेक्षा. चला सगळं काय उरकून इकडे व्लॉग मी शेड्यूलला टाकलाय, म्हणजे आता थोड्या वेळामध्ये लाईव्ह होऊन जाईल तो. आणि बाय द वे मागाशी मी तुम्हाला वेलकम केलं पण डेली व्लॉगमध्ये वेलकम नाही केलं, तर वेलकम टू द डे 3 ऑफ डेली व्लॉगिंग. बाय द वे आज हे 19 फेब्रुवारी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव. तर तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि मी जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा मी एक किल्ला बनवण्याचं कॉम्पिटिशन होतं, तर आमचा ग्रुप ते कॉम्पिटिशनमध्ये 2nd प्राइज मिळालं होतं आम्हाला. तर ट्रॉफी मिळाली होती ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती छोटी. तर दरवेळेस या दिवशी मी ती पूजतो नक्कीच. आणि इकडे मोस्टली लोणावळ्यामध्ये 19 फेब्रुवारी नाही जास्त करून सेलिब्रेट करत, बट मार्चमध्ये जी तिथीनुसार जन्मोत्सव असतो ना तो सेलिब्रेट होतो. सो बघूयात, जर काय असेल तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. माझा चेहरा आहे ना भयंकर काळा पडलाय, कारण मी उन्हात फिरतो आणि सनस्क्रीन वगैरे काहीच लावत नाही, मी तसाच हिंडत असतो. त्यामुळे बघा आता केस कापलेत ना तर अजून जास्त उठून दिसतोय चेहरा आणि काळा काळा दिसतोय. तर काहीतरी स्किन केअर करावं लागणार आहे भाई साहेब. एनिवेज कालच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला बोललेलो ना मेहंदीवाला व्हिडिओ, तर तो फायनली एडिट होऊन आपल्या दुसरा जो पेज आहे इंस्टाग्रामचा हेमंत___films त्याच्यावरती लाईव्ह आहे, जाऊन बघा एकदा. प्रोफेशनल शूट केलाय मी. तर मी इथे दाखवायची माझी खूप इच्छा आहे, पण तेच आहे मग ते कॉपीराईट पडणार वगैरे वगैरे. सो बेटर वेज की तुम्ही तिकडे जाऊन बघा प्लीज. मी ना इथे ID पण देईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देईन, तर जाऊन बघा आणि फॉलो करा. आणि तुम्हाला जर काय शूट्स करायचे असतील तर DM करा, मग बघूयात आपण बोलून कसं काय होतंय ते. तर आता अमासनी लागली भूक, तर बघूयात जाऊन की आज जेवायला काय बनलंय ते. बघूयात याच्यात काय आहे. भात आहे याच्यामध्ये काय आहे. ओ दिस इज कारल्याची भाजी, जी मला बिलकुल आवडत नाही. ओ दिस इज माय फेवरेट चना बटाटा.
आणि याच्यामध्ये काय डाळ. चला मस्त जेवूयात. तीन 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 तीन. अशा प्रकारे आपलं ताट जे आहे ते आपण वाढून घेतलेलं आहे. भाकर ना मला अशी शिळीच आवडते, म्हणजे एकदम मस्त कडक कडक भाजी संग. चला जेवून घेतो, तोंडाला पाणी सुटतंय आता. कारण लास्ट फुटेज मतलब हे बघा, हिंदी माझी मध्ये मध्ये येणार आहे आता थोडा दिवस, कारण हिंदीमध्ये ब्लॉग करायची आदत होती ना. बघा आदत आलीच परत हिंदी. एनिवेज, तर लास्टचा जो फुटेज होता ना जेवणाचा, जेवणानंतर मी मस्त एडिटिंगचं एक काम आलं होतं, रील एडिट करायची होती प्रॉपर्टीची. बट सीन असं झाला की मी तिथे नव्हतो शूट करायला, त्यामुळे मला सिक्वेन्स माहीत नव्हतं की कुठून स्टार्ट केलं आहे, कुठे मध्ये मध्ये फुटेजेसमध्ये प्रॉब्लेम होता. तर मग म्हटलं की जाऊ देत, त्यांचं ते करतील. मग ज्याने मला काम दिलं होतं, म्हणजे आपला मित्रच आहे, ते तो बोलला की ठीक आहे जाऊ दे मीच करतो, कारण त्याने शूट केलं होतं, मग ते सोपं जाईल ना. बाय द वे मी हे का सांगतोय मी तुम्हाला. एनिवेज, तर हॅमॉक घेऊन आपण वरती आलो. म्हटलं की वरती सावली असेल, पण खूपच ऊन आहे. बाय द वे आत्ता वाजलेत, किती वाजलेत रे ए घड्याळा, हां 4:37 झालेत. सो मी म्हटलं की थोडं तरी ऊन असेल ह्या वरच्या छपराचं. आहे तसं बघायला इकडे, पण थोडं अजून इकडं पाहिजे होतं, म्हणजे चेहऱ्यावरती पण जरा सावली आली असती. एनिवेज थोड्या वेळानंतर होईलच. बाय द वे हॅमॉकबद्दल बोलत होतो. जर तुम्ही हॅमॉकची रील माझी इंस्टाग्रामवरची नसेल बघितली तर तुम्हाला आयडियाच नसेल की हॅमॉक म्हणजे काय वगैरे. तर हे असतं असं पाळणा, आपण ज्याला म्हणतो ना, काय बोलतात, झोली तर त्याला म्हणतात हॅमॉक. आणि हे ना लय छोट्या पाऊचमध्ये येतं, बघितलं ना तुम्ही, तो छोटासा पाऊच फक्त कॅरी करू शकता कुठं पण. बॅगमध्ये ट्रेकिंग वगैरे जाता तर घेऊन जा, मस्त 2 झाडांमध्ये बांधा आणि झोपा, आराम करा बाई. आम्ही इकडे मस्त सेटअप केलं आहे, त्या पिलरला एक आणि या पिलरला एक हुक लावले. कधी पाहिजे तेव्हा यायचं घेऊन आणि इकडे लटकवायचं. मस्त आराम होतो याच्यामध्ये बघा, पाय आणि डोकं. ते लहान पोरांना नाही का, ते कामगार लोक, ऑइलो हेलिकॉप्टर बघा खूप जवळून चाललंय. 5x करू का? कुठे गेलं इधर काय, मी पण काय पण दाखवतोय तुम्हाला आणि तुम्ही पण काय पण बघताय. बाय द वे असेच आपले कॉमेडी आणि असे स्टफ टाइमपासवाले ब्लॉग्स असणार आहेत. सो जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलेलं तर सबस्क्राईब करा भाई. व्ह्यूज आता थोडे कमी येतात ते, बट थोड्या दिवसांनी होईल रेग्युलर, कारण मी गायब होतो. मी फक्त शॉर्ट्सच अपलोड करत होतो, कारण काय होतं ट्रॅव्हल ब्लॉग्स काय रोज रोज तर ट्रॅव्हल करत नाही, आणि रोज कंटेंट देणं खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला ग्रो करायचं. सो डेली ब्लॉग्स भाई साहब, आणि मला हे करायचंच होतं. तर आता बसूयात निवांत. आणि बाय द वे आज संध्याकाळी जायचं आहे आपल्याला उठण्याला, म्हणजे जिची मी मेहंदीची रील आणि हळदीची रील एडिट केली ना त्या बहिणीचं उद्या लग्न आहे, आज आहे उठणं. सो आज संध्याकाळी जायचं आहे तिकडे. सो तिकडचे पण क्लिप्स मी बहुतेक टाकेन ह्याच ब्लॉगमध्ये. आणि उद्याचा ब्लॉग कसा होणार आहे मला माहीत नाही, बघूयात. विथ टाईम थिंग्स विल हॅपन.